चला आता आहे ना 2 दिवस झाले आता लग्नाला फक्त थकवा आला आता काहीतरी ना दवाखान्यात जाऊन यावं का इंजेक्शन मारून यावं फक्त हात पाय दुखू राहिले आता दवाखान्यात जावंच लागेल थांब दरवाजा लावून घेतो ना आधी नाही तर घरात कोणी जाईल बाबा हो लग्नाची कशी राहते धावपळ राहते गर्दी पाहुणरावाशी तोंड द्यायचं बोलायचं हं पण लग्न गेलं पब्लिक निघून गेली तर घरात करमाना काय व्हाय ना माई पोर वाणिकिनीची होती गेली निघून आता लोकांच्या घरी आता येत जाईल वर्षाला भेटायला मला तर काय करणार तर तिची वाट पाहत राहावं लागत जाईल कोणी कोणी का ते कोणी येईल असं चला आता मी पहिले नाही ना दवाखान्यात जाऊन येतो फक्त सलाईन लावतो एखाद दोन चाल अहो आले ना तर माझ्यापेक्षा तुम्हाला माझ्या घरात जास्त रस्ता माहित झाला ना तू इच्छा एवढी जायचंय बापा ग मग येऊ जाऊन हा ते तर मला करमत नव्हतं ना 2 दिवसच झाले पण मग ते कसं तरीच होत होतं आता आयुष्यभर इकडेच काढायचंय तुला कुठे माझ्या बापाची ते का चालेल मला काही बापाच्या problem इथं नाही इकडं आपल्या घरी काढायचंय एवढीच बापाची आठवण येत होती तर कालवारा घ्या म्हणूनच घेऊन यायचं ना बापाला लागणार नाही. एवढं काय चिडचिड करताय मग तू 2 दिवस झाले करमत नाही तुला हा तर मी कधी माझ्या बापाला सोडून राहिली नाही ना कधी मला वेळच आली नाही ती. राहावं लागत आहे लग्न झाल्यावर नाही 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 काय मला रात्री अक्षरशः झोप नाही आली तुम्हाला कुठं झोपून दिलं रात्री हा तर मग मला माझ्या बापाची एवढी आठवण येते म्हणून मी रडत होती ना मग आता चाललोय ना तो बापाकडेच मग त्याच्यामुळे चाललोय ना तू रडत होती हा तर मग आता बघू दादा घरी आहे की नाही असतील म्हणा तसं कुठे जाणार नाही ते आता काय कुठं जाताय मारायची घरीच राहणार आहे दादा मरायचे म्हणजे कुठं कामाला नाही जाते काय नाही मग घरीच असतील भाऊ तुमची दादा भाषा काय आहे? म्हणतोय असं घरीच सासरा आहे मला- तुमचा मी तुमच्या बापाला असं बोलत चालेल का नाही बरोबर आहे तुझं बरोबर आहे मग? चल येऊ जाऊन 2 दिवस झाले लग्नाला 2 दिवस झाले मग तेच मला कळत नाही 2 दिवस झाले लगेच तुला बापाची आठवण येईल लागली मग तुम्ही असं म्हणायचं का मग मग अजून आयुष्य काढायचंय 5 जन्माचे घेत माझं जर डोकं फिरलं तर मी इथंच राहून घेईन आयुष्यभर डोकं फिरेलच काय राहिलं डोकं फिरायला झालं मग कशा लग्न केलं तेव्हा सांगायचं मला ना मग. माहिती नव्हतं ना 2 दिवसानंतर कळालं का तो डोकं फिरेले मला तेच आता समजलं तुमच्या डोक्यात किती आठाने मारानी राहू दे कुठे गेलाय तो बाप हे बघा नीट बोला हा, आवाज बरं. आव घाला जरा दादा कुठे गेले सासरे बुवा हा हो सासरे बुवा दादा कोणी नाहीये का मध्ये बघू राहिले ना काही दमधीर आहे की नाही दादा काही दिसे ना हो दादा काय दिसे ना दादा कुठे गेली मग दादा गेले कुत्री जणून ठेवली वाटतं दादानी दादाला काही उद्योग जमत आहे काला कुत्री पाळली दादानी दादा त्या वहिनीकडे आहे का नाही वहिनी शिल्वा थांबा जराशे काय दमधीर आहे की नाही कदम खाल्लं तर नाही कधी थांबा जराशे तवळ्याची मी पहिल्यापासूनच तसा काय काय नाही काय दिसाना ना ते कुठे मला गेले दादाचं काहीतरी जगाड दिसतंय बरं का ओ तुमच्या तोंडाला काय हाडबीड आहे का नाही माझा दादा तशातला नाही तुला काय माहिती कशातला आहे तो दादा ओ माझा दादा आहे का तिकडं दादा गेला असेल आपल्याच घरी चला आपल्या घरी जाऊ आपण नाही 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 मा बाप कुठंच नाही जाणार मला माहिती मग कुठे घरात नाही कुठे गेला मग तो बाप घर उघडे म्हणजे दादा इडच कसं आपण इकडे बसू जिंदगी उघडी पाडली तर दादानी मावले घर हा? उघडं सोडून गेला काय नाही तुम्ही काय कुठं उघडे तुम्ही झाकेल हाय जाऊ दे आता तू काय मला उघडवायला वेळच दिला नाही कधी बस इथं पुढे गेला दादा काय माहिती त्या का मी एकू का पाहते. सस्पेन्शन बस यू हे काला बोलली होती आता तुमच्या बोखंडी बसायला हा मा बाकडे बसायला यू ते तुमच्या सारखेच आहे कसे याय ना बी आगाऊ मला येऊन देते का येईना म्हणते बस पडले होते ना तिथं पाडायचं तिथं नाही पडली तिथं पडू मी चांगलं आपलं हनीमूनचं प्लॅनिंग केलं होतं महाबळेश्वरचं ते एवढं गरजेचं नव्हतं जेवढं माझ्या दादाला भेटणं गरजेचं यायला मी मस्त महाबळेश्वरचं प्लॅनिंग केलं होतं माहिती का कशाला मग हनीमून साठी तुम्हाला सगळ्या स्वप्नावर पाणी फेरून टाकलं माहिती का म्हटलं मी जाऊ तुमच्या मस्त स्वप्नात कधी आले पाणी वाटायला दड मी तुम्हाला लवकर उठवीत नाही तिकडे जाऊन म्हटलं स्वप्न पूर्ण करू माझे जे स्वप्नात पाहिलं होतं ते जाशाल ना मग काही दमधीर आहे का नाही मा बाप गरजेचं आहे मला जास्त तो बापाशी काय करायचंय आता इथं काय करायचंय म्हणजे इथं मला बाप व्हायचंय ते गरजेचं आहे तो बापाचं काय गरजेचं आहे मला इथं? नाही एवढी गरज नाही अजून काय? अजून मी कवळी तू थोडी पोरगी. बाप होशील तू आई होशील ना तुम्हाला काय लागतं हो बोलायला
लहानपणापासून आजपर्यंत मी कुठं बाहेर थांबली नाही. एवढे 2 दिवस तर आजीवर शक्यच नाही. 1 तास सुद्धा मला लय होत होता. इकडे काय तुका लोकांच्या घरी थोडी नवऱ्याच्याच घरी आहे ना. अजून कुठं माझं घर झालंय स्वतःच. अजून मी तुमच्या घरी नीट मला माहित नाही तुमच्या घरात किचन मध्ये काय कुठे. मग आता 2च दिवस राहिले, तिसऱ्या दिवशी बापाच्या घरी आल्यावर कसं काय घर कळल तुला? ते कसं आहे मा बापाशिवाय मला जमत नाही राहिलं कुठं. आयला मग लग्न कायला करायचं तुला जमत नाही तर? जख मारायला केलं होतं. अरे असं माहित असं तर केलंच नसतं ना. आम्हाला घर जावे पाहत होता पण तुमच्या मुळा ना. मग सांगायचं ना तेव्हाच घर जावं पाहिजे. सांगितलं तर होतं तुमच्या बापाला. हा आमच्या बापाला सांगते काचे तुमचा बापा असाच होता वाटतं. असं झालं, फसवलं तुम्ही मला. काय 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 म्हणले काय नाही काय नाही काय म्हणले काय म्हणले काय नाही काय नाही काय आम्ही नाही. फसवलं. ए दादा आले वाटतं. बाई, बाई. दादा आले तुम्ही. हा आलं. आणि तुला लगेच आली? नको येऊ का? नाही तसं नाही काय, आता 2 दिवस झाले लग्नाला. दादा मला तुमची किती आठवण येत माझा रडायला काय झालं लगेच? मी तुमच्या आठवणीमध्ये इकडे निघून आले आणि तुम्ही असं म्हणता. अगं बरोबर आहे तो म्हणणं. अगं माझी तब्येत बिघडली, मी दवाखान्यात गेलो. काय झालं? अगं आता 2-3 दिवस लग्नाची गाय होती. या या इकडे या, इथं बसू आपण. तुम्हाला जसं काय झालं नाही ना? नाही काय ताबीप नाही ना आला? सासरे बाबा नमस्कार. जेवायला आणले का? मग आता काय एकटी? येऊ नाही का मी? नाही आले का तुम्ही असं? हा कुठे गेलते? बसा याच्या बसा का हो दगडाव दगडावर बसले का? हा बसले. तुम्ही बसले ना? तू ये रे इकडून, बस. तिकडे येऊ का? बरं इकडून काही काटे टोचत आहे. तसं नाही, तिकडून लय लांब पडल. आम्हा काय दिसायला कमी झालं? दिसायला कमी झालं आता. ते कसं आहे ना, माझ्या लग्नाच्या आधीपासून त्यांच्या डोळ्यावर भुरी आली होती पण काय ते लय टाळीत होती. कोणती भुरी आली होती? बिबळाव बिबळाव आलती का? हम्म. मला वाटलं कोणी भुरी आलती का काय. नाही. बाकी दवाखान्यात कायला गेलते? अहो 2 दिवसापासून काय मुळे? तसं नाही लग्नाची ना हा हा लग्नाची धावपळ समजतं का तुम्हाला? कळते तुम्हाला पाहुणे. हा हा या पाहुण्याला राम घाल, त्या राम घाल, त्याला घाल, सगळ्याला घालून बसलो. हा हा सगळे त्याच्या घरी निघून गेले. हा. बरोबर. मग तुमचीच आबळ झाली आहे ना? नाही म्हणजे आज झालं दादा? मला- हा. गोळ्या घेतल्या? कोणत्या दवाखान्यात गेले ते? आता आलतो काल पाणी डॉक्टर गेलतो. गेले ते काय बोलले? ते म्हणा काय नाही आवश्यकता आल्या म्हणा तुम्हाला. मसाला लावायचं का? सलाईन लावलंय, लावलं. हा. लावून आलो, गोळ्या औषधं दिल्या त्याला. आणि जेवले का तुम्ही? सकाळी जेवलो होतो. मग आता मी का 15 दिवस जात नाही, मी इकडंच थांबून घेते. काय बरं? मग तुमची सेवा करायला तुमच्याशिवाय मला करमत नाही. मी अशाच रात्रभर त्यांना झोपू देणे एवढी रडत होते. विचारा त्यांना. रात्रभर झोपून नाही देत मला. काय आज काय झालं? मला सारखी तुमची आठवण यायची. हा का? हा तुम्हाला काय अशक्तपणा आलाय का? आवश्यकता काय एनर्जी यायसाठी काहीतरी करायचं ना. अहो सलाईन घेणार आहे. घेणार आहे का? घेतलंय. नाही तर डॉक्टर सांगायचं द्या मला. हा? एखादी घ्यायची मारून नाही तर मग नाही हो, ते तर करता नाही आलं आपल्याला आतापर्यंत. चपटी मारली का एकदम क्लिअर. तुम्हाला त्याच्यापासून अनुभव आहे का त्याचे? नाही हो. मग? त्यांची सवय मला माहिती ना सासरे तुम्हाला बुवाचे. काय माहिती 2 दिवसात सवय त्यांची? हा, मग लग्नाच्या मी दिवशी राहिले 2 का तुम्ही क्वार्टर दिले राहिले? मी. काय? मग त्यांना विचार का हो सासरे? काय बोलायचं जावं तुम्ही? हा, महापुरीला माहिती मी कधी वास घातला नाही. बाबा कधी घातला? दनादन नागदाबून वडीत आहे कायचं वासन काय कायचं पाहुणं? हो सासरे तुमच्या डोक्यात चेष्टा चालला करते. फरक. माझ्या दादाने आजपर्यंत कधी दारूला शिवलं नाही. सासरे चेष्टा करते काय? नाही हो सासरे बुवा. काय राव नाही बोला पेती तुम्ही? नाही पेती जाऊ दे नाही पेती. बस पुरी बस खाली बस. नको ताण घेऊ बस. बरं आहे ना तवाला? तुला हा, आवडलं बरं. का ते काढलं? आवडलं का? कायचं काय? नाही अहो तिने पाहिलंच काय 2 दिवसात आवडायला तिला. ना घर पाहिलं ना किचन पाहिलं काहीच पाहिलं नाही तिने मला अजून. त्यांच्या किचन मध्ये काय कुठे ते माहित नाही. ते गोदाड कुठे ते माहित नाही. गेली नुसती रडती दादा दादा दादा. मग तुम्ही दाखवलं नाही का काय तिला? नवीन पोर राहते आपण दाखवून द्यायचं. अहो दादा त्यांच्या घरामध्ये पाहुणे रावळे इतके होते का काही उमजतच नव्हतं. सत्य. अहो दादा मी दाखवायला गेलो का तिला घाबरती. नाही मला किचन मध्ये नाही जायचं मला नाही इकडे बरोबर आहे जायचं. ना, बरोबर आहे. मग तुमचेच पाहून राहिले अजून गेले नाही त्यांच्या घरी. अहो पाहुणे हा? रावले गेले लगेच नुसती रडती मग रात्रीच्या एकटे माहिती पोर का? असेल तुम्हाला मग तुम्ही दाखवलं मग पाहिलाच तिनं. अहो पण मग पाहुणे रावळे समजून घ्यावं लागत आहे लग्न घरी. असं नाही चालत. मग तिला कळतंय का नुसती रात्री रडत राहती दादा हो, दादा. बघा, आता 15 दिवस काही मी तिकडे येत नाही. तुम्ही हाय आता जाऊ शकता. जायचं असं तर नाही तर थांबून घ्या. दादा पाहिलं का नवीन लग्न आता या दादा आहे. कुठे पाठवते रात्रीच्या वेळेला? त्यांना घाई होती म्हणून. काय घाय तुम्हाला लय? अहो काची काय आहे? पण मग बायकोला इथं सोडून जायचं म्हणजे कसं 15 दिवस. मग 2 राहा दिवस ना झाले आता. लागणार अहो, फक्त. एवढे दिवस मी अशी जिंदगी काढली आता लग्न झालं तरी बिना बायकोची जिंदगी तुम्हाला काढायची. एक सांगू पाहुणे आवाज ऐका. हा आता नेटचं पोर तर काय कोणा ताब्यात देईल नाही हा आणि घर सोडेल नाही तिला. हा ते आता नेट लग्न होऊन 2 दिवस झाले हा तेव्हा तिला उचल टाक झाली. हा तिला काय करमत नाही कोणाची रं. हा, ऐका हा, मग ती 15 दिवशी राहील हा. 2-3 दिवस तुमच्याकडे राहील. हा. नाही तर मग तुम्ही येऊन जाऊ करा ना काय असं 2 दिवसाला 3 दिवसाला. अहो मग काय ते मग लग्न कायला केलं याच्यासाठी केलंय का येऊन जाऊन करायसाठी केलंय लग्न? हो दादा हा? येऊन जाऊन करायचं असतं तर मी लग्न कायला केलं असतं? पण आता महापुरीचा प्रॉब्लेम आहे. महापुरीला नाही करमत दुसऱ्याच्या घरी. अहो असं थोडी मी नवरा आहे का दुसरा परका माणूस आहे का करमत नाही. बरोबर. हो, तुम्हाला एक मिनिट तुम्हाला काही समजतं का हो?
तुला काय समजत का? अहो मला सगळं समजतं पण तुम्ही माझ्या थोडे समजून घ्या ना की नाही करमत मला माझ्या बापाशिवाय 2 दिवस झाले फक्त लग्नाला 2 दिवस मी अगं मग तू त्यांच्यापासून लांब नाही समजून राहू घे शकत. ना का तो नवरा एवढे दिवस सिंगल होता, आता लग्न झालंय, नवऱ्याचं काहीतरी असेल बुवा. अहो मग ठेवून घ्यायची नाही एखादी. असं कसं काय ठेवून घ्यायचं? पाहिलं का दादा काय बोलत ती? लग्नाला नव्हती का? नाही ना. नाही नाही मैत्रीण वगैरे बोलते मी, बाई वगैरे नाही बोलते. असं नाही. अहो मग मी म्हणतोय तिला कामाला एखादी बाई ठेवितो मी, हम्म. पण मग तू पण चाल तिकडं. तिला काही करता येत नाही काही. काहीच करू नको हा, मग ते- माझ्यासोबत. पाहुणे हा. महापुरीला मी काय कुठं हात लावून द्यायला नाही. मग मी लावील ना हात सगळ्या कामाला. अबा ती लहानशी मोठी केली ना, हा स्वयंपाक स्वतः मी करायचो. बर. हा हा तिने काल हात सुद्धा लावेल नाही अजून. मग मी तिला तेच म्हणतोय, तू चाल तिकडं, सगळं मीच करीतो. काय तुम्ही तिकडे ऐका ना वाढवा. एवढं करण्यापेक्षा माझ्या बापाला तिकडे या ना, म्हणजे मग इकडे याचं टेन्शनच नाही तो ना. बाप आल्यावर मला काय करता नाही येणार. घरातले का काम बरं? काम घरातले. तुम्ही ना घरातली कडे लावून भांडे कशी जा, आम्ही बाहेर बसू. आम्ही बाहेर राहतो. हा. मग तुम्ही बाहेर राहिले मा काय मग मजा आहे का घरात ए, राहून? म्हणजे ए, पुरी मला काल नाही जावाय दारी मग काय झालं? जावायचं घरातलं पाणी पुरी पिते का सासरे? मग त्यांना म्हणा नाही तर राहून घ्या. हो थांबा ये ना तुम्ही. अहो, नाही हो, कसं घर रे तुमचं? रात्री पडलं बिडलं म्हणजे काय? कास काय पडेल माग मग इथं जोरात बोललं तरी घराच्या भीती हालत आहे. मग रात्रीचं नाही. काय गागड गोंधळ झाला पळून जाईल. आम्ही मध्ये झोपू तुम्ही बाहेर झोपा. हा चालेल. चालेल ना? तसे माझं आहे ना, वेळ. म्हणजे तुम्ही काय मला बरं कुठली आहे? गायन फटके काहीच काम दादा हा. तुम्ही मला चांगला कार्यक्रमात लावून टाकला का हो? मग आता काय करू आता मी काय करू सांगा? नाही म्हणजे घरात येऊन द्यायचं नाही, बाहेर झोपा म्हणजे काय ही पद्धत आहे का? मग घरात झोपा रे, कोण नाही म्हणतंय. काय रे घरात असं करतो ना, या झाडाला फाशी घेऊन टाकीतो ना इथंच. ओ बाबा हे लोक हो ऐका ना, मी आईला. काय म्हणते ते तांगड्या खाली घ्या. मी काय म्हणते हा. तुम्ही ना इथं काय म्हणता भेंडी खाली झोपा, दादा तेवढं झोपल, मी घरात झोपल. बर. त्यात काय एवढं? म्हणजे सगळे लांब लांब झोपतील आहे ना? हा मग नाही ए, दादा बा. मी झोपतो ना जवळ जवळ नाही ए, प्रिय, मला काय देवळात मी देवळात काही केलं झोपायला. माझ्या घर सोडून मी कधी जात नाही देवळात झोपायला. दादा मग ते बरं वाटतं का? नाही नाही मग घरातच राहते. मग आम्ही दोघं घरात झोपतो, तुम्ही बाहेर झोपा. कस काय हा? थंडी वाटत मला मात्र वाचला बाहेर मग आणि तुम्ही नावतारने घरात. मग तुम्हाला शेकोटी करून मग देतो ना तुम्ही मी. लाजा कुठे ठेवल्या? दादा एकदा तुमच्यासाठी मी एवढ्या लांब आले पाहिलं मग का? आली बा- पाहिलं ना? याच्यासाठी आली का तू? म्हाताऱ्याला घरात बाहेर झोपायचं तुम्ही बाहेर झोपायचं का? मग त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरात झोपा, आम्ही आमच्या घरी झोपतो. हा नाही बापा सोडून जाऊ मी. मग त्याला काय होतंय? तो बाप म्हणतो बाहेर झोप, म्हणजे तुला नवऱ्याला बाहेर झोपवायचंय का आता? मग तुम्ही झोपले तर एक वेळ चालेल ना मला. कस काय चालेल? असं काय बोलत ती तू? अहो जवळ काय राग बांधू का? रात्री तुम्ही बाहेर झोप आहे का? अहो मला नाही झोप लागत तिच्याशिवाय. दिवस आहे ना मी झाड खायला राहील आणि मग मी काय करत दिवसा? तुम्ही घरात झोपा. दादा तुम्ही असं म्हणताय, समजून सांगायचं. नवीन पोर आहे, पोरी. तुम्ही खुशाल म्हणते इथं ठेवून घ्यावा. बरं जावं तुम्ही थांबा काय आता काय मी तर काय घ्यायला नव्हतं आलो तुम्हाला. बरोबर. तुम्हाला काय चुकलं का? मी आलो तुमच्या घरी न्यायला पुरीला. नाही नाही आणि बरोबर. मग माझी लाडकोड्याची पोर आलीच नाही. राहा ना तुम्ही इकडं. अहो तसं नाही, तुम्ही जरा गावकीचा विचार करा. नवीन लग्न होईल, पोरे 15 दिवस इथं राहिली तर लोक नाव ठेवतील ना. बाहेर झोपा मी एकटा बाई झोपतो. अहो कशाला बाहेर आणि कशाला मधी? तुम्ही तिला समजून सांगा थोडं, वत राहतंय ए नवीन प्रिय नवीन. एक कर आता गेल्या घरी सुखी राय. काय माही काळजी करू तुम्हाला मा सोडून काय सोनं नाही व्हायचं आता बाई. हा दादा तर करत तुमच्या एक घास सुद्धा गळ्याच्या खाली जात नाही. आता डोळ्यावर म्हणते काळी पट्टी बांधावा तिथेच राहावा आता. मला नाही करमत बाबा तुमच्याशिवाय. अगं मी मग करीन ना तुला काहीतरी तिकडं. काय तुम्ही हात तुम्ही काय दाबून करता जाणार का? तुम्ही काय हात करता पाय दाबून दे, तिला कामाला मदत करील बा. म्हणजे हे करमणूक साधन राहते का? हा मग आता काय करत्या? आणि कामधंदा काय करशा खायचे का दगड? मग आता काय दिवसभर कामाला जाईल, रात्र तुम्ही जवळ तुम्ही म्हणता हात पायी दाबीत राहील मग काय काय रताळ. अहो मग रात्री घरी आल्यावर हात पाय दाबील ना. तुमच्या आईबाप काय म्हणतील? काम करून आलो. नाही 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 नाही, यांच्या आईबाप काय म्हणतील? मग कडी लावून म्हणजे भांडे घासण्यापेक्षा एक हात पाय दाबेल बरं ना. मग तुम्ही भांडे नाही घासणार का? कशाला भांडे घासायचे? मग मला नाही यायचं. पाहिलं ना खरं भांडे घासायला लागलो पाहती पोर. खरं कारण काय कळालं का तुम्हाला काय? दादा? तिला काम नाही करायचं म्हणून इकडे आली ती. काय तुमची आठवण बिठवण नाही नाही येत मग तिला. मी तुम्हाला ते सांगितलं माझ्याकडे तिला काहीच करेल नाही. मी स्वतः करेल. तुम्ही माझ्यासाठी एवढं बी नाही करू शकत का? काय? भांडे नाही घासू आणि तू शकत? काय करीत माझ्यासाठी? तुमच्यासाठी जेवण बनवते, चहा करते, पोळ्या करते, चपात्या करते, परत नाही चपात्या पोळ्या एकच आहे. हा बाजरीच्या भाकरी करते, सगळं एवढं तर सगळं तुम्हाला कसं गरम गरम खायला लागतं? एक दिवस तर खाल्लं ते तर ना. सगळेच करीत आहे का हो? बोला ना हा. मग पोरीची जाते कटाळा करते पोरीचा. हा मग बरोबर तुम्ही मग तिला स्वयंपाक केला तुम्ही मागं भांडे कुंडे देऊन टाकायचे. बरं तुम्ही झोपायचं. म्हणताय मग करीत जाईल. चालेल चालेल. झोपायचं निवंत. बरं चाल निवांत झोपत जाईल हा? रात्री. लवकर रात्रीचं ड्युटीला जावं लागत उठायचं टपक्यात हा मग आंघोळी पाणी पटकन तापवायचं. झोपायचं पटकन उठायचं. हा. अहो झोपून नाही देत रात्रभर, काय सांगू काय करते तुमची तुमच्या आठवण आठवण येते काढत मग रडायला येतं मला. सारखी रडत राहते का? सारखी रडत राहते. अख्खा पलंगवाला केलाय तिने रडून रडून. अगं पुरी असं सारखं रडत नाही राहू. दादा? आपला नवरा राहते जवळ. हा मा फोटो बिटो नाही सांग वाटत तुला आठवण आली तर दादाची तर. हा द्याल का मला दादाचे फोटो फ्रेम बनवून? अरे लय मोठा लावून देऊ आपण आपल्या रूम मध्ये मस्त. म्हणजे माझा दादा मेलाय का?
मेला नाहीये, माळ थोडी घालायची म्हणतोय, फक्त फोटो लावून देईल. हा मग आपल्या दोन तिघांचा घेऊन आता आशीर्वाद घेतलेला मग. पाच जायचा दादांचा, दिवस रात्र फोटो रोज लावायच्या दादांच्या फोटो खाली अगरबत्त्या, बर म्हणजे आठवण येईल, दादा जास्त दिवस राहतील तो सोबत. कळालं ना? हा कळालं. मग जायचं घरी आता. नाही नाही मग काय करायचं? मी थांबणार 2-3 दिवस. हो दादा पाहू. राहू द्या 2-3 दिवस राहू द्या आता. अहो मा पहा ना तुम्ही, मा काय हो, हलवते दादा. पहिलं मोठं करणं गरजेचं राहतं काय नाही, सगळ्यामुळे तिकडेच करीतो मी. दादा. नाही नाही. आता राहू द्या, आले ते राहू द्या. का बरं? बरं, राहू द्या आता, तुम्ही काय आले? हो दादा बरोबर आहे. हो तुम्ही तुमचं झालं वय, तुम्हाला काय कळणार आहे? मी अहो. तरुण आहे, घ्या समजून जरास. काय समजून घ्या. ते तरुण पात्र काय करायचं आम्हाला? अहो मग मला पाहिजे ना जोडीला कोणीतरी. येडे थांबा तुमचं तरुण, पण मला दाखवा. हा तुम्ही एवढं कंपनीत काम केलं पाहिजे, माझ्या शेतीत काम करा ना तुम्ही. हो, तुम्हाला कामाला माणूस दिसलो का मी? मग तुम्ही काय करताय? कंपनीत पेमेंट आहे मला चांगलं, किती? मस्त 30,000 रुपये पेमेंट आहे. अहो मला 50 बिघे जमीन सांभाळले तुम्ही, मी ऐका. काय घर जावं दिसलो का तुम्हाला? हा घर जावं काय वाटतं तुम्ही? नाही व्हायचं मला, मी काल तुमचे काम करू. रस्त्याचे आहे का तुम्हाला 40,000 रुपये पेमेंट देतो. काहीच गरज नाही. मी काय तुमच्या करीत राहा. नाही, तुम्ही देईल पैसे जगू का मी? हा? तुम्हाला कुठे तरी करायचंच आहे ना, मग जिथं करायचं मी तिथंच करील ना. मग पैसेच घे नाही तुम्हाला. काय भांडण करू राहिल्या? 2 दिवस झाले फक्त. एवढं काय भांडायचं जावई? नसतं माझ्या मग काय ते बापासोबत. म्हणताय मी 40 देतो म्हणजे यांच्या पैशावर पडेल का मी? मग दिला ना, झाले का? पोरं माझ- राहिले तुम्ही राहिलं. नाही ना, पण तुम्ही मला- पण राहशाल इथं. मला 2 घास खायला मिळतील व्यवस्थित. काय नाही, आता एवढे दिवस खाल्ले, मला खाऊ द्या 2 घास. का ग 2 दिवसापासून बाबा मारी ती घरात, दादांना भेटायचं आणि इथं आले. मा भाऊ ती 15 दिवसाची शाळा करी ती काय? हा शाळा कुठं केली? मी तर फक्त म्हंटल. मग तू तर म्हंटल घरी जाऊन म्हणते आपण 1 तासात भेटून येऊ, दादांना इथं आले म्हणते 15 दिवस माझं राह. मन बदललं, मी काय करू? असं थोडी कधी काय बदलल्यावर चालत आहे का असं? नाही, माझं मन बदललं, नाही, मला नाही. राहायचंय. हो दादा, हिला सांगा बरं. काय? काय ते काय नाही, ती नाही म्हणती घरी यायला. हो, दादा पाहुणे. हा ये ना वटवट काही लावू नका मला. हा. माझा झालाय म्हातारा जीव. हा तुम्हाला एक सांगतो, हा पोर जशी मला तशी वागा. हा मग मावाला कसं पुरी जीव आहे हा. आणि पुरीचा माव जीव आहे. बर, मग नाही मा काय? एक आठ आहे बर का. काय मग आम्ही दोघं घरात झोपू, तुम्ही बाहेर झोपायचं पुढं इथं. म्हणजे म्हाताऱ्याला बाहेर थंड गारठ्याच. मग शेकुटी करून देईल तुम्हाला मी. काय दादा हे? तुम्ही दोघं घरात झोपा, मी बाहेर झोपते. तू लाड नको बाई. बाहेर माणूस एकटी बाहेर हा झोपतो मला का? चालेल ते, इथं राहिलं तर मी बाहेर तुला झोपते. आतापर्यंत बाहेर झोपून दिला का? मग बसा भांडत. तू काय हो पाहुणे चला. आईला अर्चना, या लांडग्या संघ झोपायचं म्हटलं, हा कार्यक्रमच करीत. ए अर्चना, अर्चना पाहुणे चला मा मागे चहा बी घेऊ, ऐका. हा आणि थांबा इकडं. हा आजची रात अहो, इथं थांबा. थांबून काय होणार आहे? काय नाही काय ठेवा, तुम्ही तिकडे झोपा, हा. तुम्ही इकडे झोपत या. हा. या या या